नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वीला तुम्ही वनस्पतींचं वर्गीकरण शिकलात. आता आपण बघायचंय प्राण्यांचं वर्गीकरण. विज्ञान 2चा 6वा पाठ प्राण्यांचं वर्गीकरण. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थोडीशी उजळणी करूया. अगदी 8वी पासून बघितलं आपण कसं काय सजीवांचं वर्गीकरण केलंय. तर त्यांच्या पेशींच्या प्रकारानुसार ते आदिकेंद्रकीय पेशी आहेत, म्हणजे जास्त अप्रगत अशा, तर ती सृष्टी मोनेरा, त्याच्यात येतात जीवाणू. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे ज्या पेशींमध्ये अंगक व्यवस्थित विकसित झालेली आहेत, प्रत्येक पेशी अंगकाभोवती आवरण आहे, त्यांना म्हणतो आपण दृश्य केंद्रकी पेशी. त्याचे पुन्हा 2 गट केले आपण. एकपेशीय सजीव, त्याच्यात दुसरी सृष्टी येते प्रोटिस्टा, अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम हे असलेली. दुसरा विभाग आहे बहुपेशीय सजीव. त्याच्यात पुन्हा पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका नसणारे सगळे प्राणी आणि पेशीभित्तिका असणारे स्वयंपोषी म्हणजे सर्व हिरव्या वनस्पती इथे दिसतात बघा, आणि परपोषी म्हणजे कवकवर्गीय, बुरशी, भूछत्र हे सर्व आपण 9वीला बघितलं. आता ह्या वर्षी आपण प्राण्यांचं वर्गीकरण कसं करतात, त्याच्यासाठी निकष कोणते, त्यांचे वर्ग कोणते, हे सर्व विस्ताराने बघूया. असं हे वर्गीकरण का बरं करायचं, तर प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीचं होतं. आपण आधी बघितलं की उत्क्रांती होत होत गेली आणि प्राण्यांच्या कोट्यावधी जाती आज पृथ्वीवर आहेत. पाण्यात आहेत, जमिनीवर आहेत, हवेत उडणारे आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा तर त्यांचे व्यवस्थित गट केले पाहिजेत. एखाद्या गटातल्या जर मोजक्याच प्राण्यांचा आपण अभ्यास केला तरी त्या गटातल्या सगळ्या प्राण्यांविषयीची माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर उभयचरांचा अभ्यास करायचा तर फक्त बेडकाच्या शरीराचा व्यवस्थित अभ्यास केला तर गटातल्या सगळ्यांचा आपल्याला लक्षणं, त्यांचे गुणधर्म समजू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांची उत्क्रांती कशी होत होत गेली, कशी त्यांच्या शरीरात बदल झालेत, कशी शरीरातल्या अवयवांची प्रगती झाली आहे, त्याच्यावरून उत्क्रांतीचा मार्ग शोधता येतो. आजूबाजूला जे भरपूर प्राणी दिसतात त्यांना ओळखणं सोपं जातं आणि त्याच्यात सुद्धा अचूकता येते की हा सॅलॅमेंडर आहे म्हणजे हा उभयचर गटातला आहे असं आपल्याला ओळखता येतं. इतर सजीवांशी प्राण्यांचं कसं नातं आहे, ते सूक्ष्मजीवांवर कसे अवलंबून आहेत किंवा वनस्पतींवर कसे अवलंबून आहेत, हे आपल्याला नातं जे आहे पर्यावरणाशी ते समजायला मदत होते वर्गीकरणामुळे. प्रत्येक प्राण्याचा अधिवास कुठे असेल, आता हा साप असेल तर तो कुठे राहत असेल, त्याचा अधिवास म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण. प्रत्येक प्राण्याचा अधिवास समजतो की पक्षी आहे तर त्याचं घरटं असेल कुठेतरी झाडावर, असं त्याचं निसर्गातलं नेमकं स्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण नव्हे तर त्याची भूमिका काय आहे निसर्गात हे समजायला मदत होतं. याचं उदाहरण म्हणजे जर तो वाघ, सिंह असतील तर ते सर्वोच्च भक्षक आहेत, म्हणजे त्यांना खाणारं कोणी नाही आहे, म्हणजे त्याचं अन्न साखळीतलं स्थान काय आहे निसर्गातलं ते समजायला मदत होते. आणि प्राण्यांमधलं वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन हे आपण 7वी 8वीत बघितलंय की ते प्राणी ज्या परिसरात राहतात तसे त्यांच्या शरीरात बदल कसे झालेत ते समजायला मदत होते. उदाहरणार्थ अस्वल, ती आपल्या इकडच्या जंगलांमधली बघितली तर त्यांच्या अंगावर काळे केस असतात, पण तीच जर पोलर बेअर्स म्हणजे ध्रुवीय अस्वल असली बर्फात राहणारी तर त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांच्या शत्रूंना ती दिसू नयेत म्हणून त्यांच्या अंगावर मात्र पांढरे केस असतात. तीच गोष्ट कोल्ह्याच्या बाबतीत. सिल्वर फॉक्स म्हणजे बर्फातला कोल्हा पांढरा चंदेरी असा असतो. तर हे सगळं अनुकूलन आपल्याला समजायला वर्गीकरणाचा खूप फायदा होतो. आपण बघितलंय की विटाकरची पंचकोशीय पंचसृष्टी जी पारंपरिक पद्धती होती तिच्यात त्यांनी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी असे त्यांचे 2 प्रमुख गट केले. कशावरून केले तर पृष्ठरज्जू. तुमच्या पाठीला हात लावून बघा, तिथे अशी माळेसारखी हाडं लागतात, हाडांची पूर्ण माळ असते 33. ती जर असली आणि त्याच्या आतमध्ये असतो पृष्ठरज्जू, त्याच्या संरक्षणासाठी आणि आपल्या शरीराला आकार यावा म्हणून ते
हाडांचे मणका आहेत, मणक्यांची माळ आहे, त्याच्या आतमधला पृष्ठरज्जू असला तर ते समपृष्ठरज्जू प्राणी, आणि जर पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नसला तर ते असमपृष्ठरज्जू प्राणी. याच्यावरून प्रमुख 2 गट करण्यात आले. आता हा काय आहे प्रकार, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. तर ह्याचा अर्थ तुम्ही जर मासे खात असाल तर माशांना उघडून बघितलं तर तोंडाजवळ त्यांच्या एक असा झडप असते, फ्लॅप असतो, आणि त्याच्या खाली लाल रंगाची झालर दिसते. ती आहेत कल्ले त्याचे श्वसनासाठी. त्याच्यासाठी जे जागा आहे, छिद्र आहे, त्याला म्हणतात कल्लाविदर, गिलस्लिट ती असतात, किंवा आपल्या शरीरात असणारे श्वसनाचे अवयव म्हणजे फुफ्फुस असतात. असं ज्यांच्या शरीरात नाही ते असमपृष्ठरज्जू. चेतारज्जू, आताच मी सांगितलं की चेतारज्जू म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये जो रज्जू आहे, मोठा दोरीसारखा आहे, तो चेतारज्जू नसतो असमपृष्ठमध्ये. तर तो ज्यांच्यात असतो त्या सगळ्यांना एक समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या गटात टाकलेलं आहे. चेतारज्जू असलाच जर ह्यांच्यात तर तो युग्मांगी म्हणजे त्याची जोडी असते, भरीव असतो, आणि शरीराच्या अधर बाजूला म्हणजे छातीच्या बाजूला असतो. तर आपला चेतारज्जू कुठे आहे, एकच आहे, पोकळ आहे, आणि तो शरीराच्या पाठीच्या बाजूला आहे ना, छातीच्या बाजूला नाही आहे, पृष्ठ बाजूला असतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सहसा हृदय नसतं, पण जर अगदी त्याच्यातले थोडी प्रगती झालेले असतील आणि त्यांना हृदय असेल तर ते पृष्ठ बाजूला असतं, बाजूच्या. तर इथे आपलं म्हणजे मागच्या बाजूला असतं, पृष्ठ म्हणजे पाठीची बाजू. तर आपलं हृदय कुठे आहे, पुढच्या बाजूला आहे, छातीच्या बाजूला आहे. म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यांचं हृदय छातीच्या अधर बाजूला असतं. ह्या गुणधर्मांवरून पारंपरिक पद्धतीमध्ये 2 गट करण्यात आले. उपसृष्टी म्हणू आपण त्यांना. जर सृष्टी प्राणी असेल तर या 2 उपसृष्टी पूर्वी केल्या गेल्या. आता जशी जशी विज्ञानाची प्रगती झाली तसं वर्गीकरणाच्या नवीन पद्धती वापरल्या गेल्या, आणि त्याच्यासाठी आधार कोणते घेतले गेले तर पहिलं आहे रचनात्मक संघटन. हा शब्द जरी समजायला कठीण असला तरी त्याचा अर्थ खूप सोपा आहे. प्राण्याचं शरीर कसं बनलं आहे, जर पहिलं आहे पेशीस्तर. जर प्राण्याच्या शरीरात अनेक पेशी असूनही उती तयार झाल्या नसतील, म्हणजे एक पेशी एकत्र येऊन एकच काहीतरी काम करतात, टिश्यू, उती, त्या जर तयार झाल्या नसतील तर त्यांना म्हणायचं पेशी स्तरावरचे प्राणी. उदाहरणार्थ स्पंज, रंध्रीय, ज्यांच्या शरीरात छिद्र आहेत, पुढे शिकणार होत आपण, ते पेशीस्तर इथेच त्यांचं मर्यादित राहिलं आहे. त्याच्यापेक्षा थोडी प्रगती झालेला पुढचा स्तर संघटनाचा आहे पेशी उती स्तर. म्हणजे पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि त्या उती शारीरिक क्रिया पार पाडतात. उदाहरणार्थ निडारिया, ह्या संघातले प्राणी. त्याच्यापेक्षा प्रगती झाली उती अवयव. काही प्रकारच्या उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, पण अवयव संस्थान असतात. थोडी प्रगती झाली तर हे चपटे कृमी संघातले प्राणी. चपटे म्हणजे पट्टकृमी वगैरे. आणि सर्वात प्रगत स्तर आहे अवयव संस्थाचर संघटन. आपल्या शरीरातलं विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था. आणि ह्याची पहिलं उदाहरण आहे मानव, दुसरं बेडूक, खेकडा. आपलं शरीर बघा, पचन संस्था म्हटली तर अनेक अवयव एकमेकांना जोडले. तोंड, नंतर अन्ननलिका, या संस्था शिकलात ना तुम्ही. नंतर जठर, मग लहान आतडं, मग मोठं आतडं, असे अनेक अवयव एकमेकांना जोडून जर अवयवांची संस्था तयार झाली तर त्या संघटनाला म्हणतात अवयव संस्था. अशा अनेक संस्था आहेत आपल्या शरीरात. तर हे सर्वात संघटन समजलं जातं. तर हे पहिला मुद्दा होता, रचना कशी झाली आहे प्राण्याच्या शरीराची. दुसरा मुद्दा बघितला जातो सममिती. सममिती तुम्ही गणितात शिकलात की जर एखाद्या आकृतीमधून एक अक्ष काढला आणि त्याचे 2 समान भाग झाले तर ते दोन्ही भाग सममित आहेत एकमेकाशी, असं आपण म्हणतो. त्या सममितीवर गणिताच्या मदतीने आपण विज्ञानाचा आता अभ्यास करतोय. पहिली आहे असममित शरीर.
म्हणजे अमिबा आहे किंवा काही प्रकारचे स्पंज आहेत की त्यांच्या शरीराच्या बाबतीत असा कोणताही अक्ष नसतो. इथे बघा असममित शरीर, असा कोणताही अक्ष नाही आहे की त्यातून जर छेद घेतला तर दोन समान भाग होतील. हे असममित शरीर आहे. इथे जर समुद्रफूल दिसते किंवा तारामासा असतो त्याच्यात अनेक अक्ष असतात. इथे तुम्हाला 3 अक्ष दिसत आहेत, 1, 2 आणि हा तिसरा. मध्य अक्षातून जाणारी म्हणजे कोणत्याही प्रतलातून छेद घेतला, 3 प्रतल आहेत इकडे, तर 2 समान भाग पडतात. ह्याला हा वर्तुळाकार असल्यामुळे याला बरेच सममिती अक्ष आहेत. तारामासा बघितला तर त्याला 5 सममिती अक्ष असतात. आणि हा प्रकार आहे द्विपार्श्व सममिती. आता हे इथे बकरीच्या शरीरात समजा तुम्ही अशी रेष आखली, अशी उभी रेष आखली, तर उजवी बाजू आणि डावी बाजू अगदी एकमेकासारख्या होतात, हुबेहूब. एकच अक्ष असा असतो की फक्त त्याच अक्षातून काल्पनिक छेद घेतला तर 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ फुलपाखरं, मधमाशा, डास असे कीटक. फुलपाखरू काढताना तुम्ही काढता ना आकृती, मध्ये त्याचं शरीर काढता आणि 2 बाजूला 2 पंख काढता, 2 मिशा काढता. अगदी डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी असते. मासे, बेडूक, पक्षी, मानव हे जे प्रगत संघ आहेत सगळे त्यांना द्विपार्श्व सममिती दिसते. तिसरा बघितला जातो जनन स्तर. म्हणजे शरीरात किती स्तर आहेत? द्विस्तरीय असतात, त्याच्यात 2 स्तर असतात. एक बाह्य स्तर, बहिर्जन स्तर, आणि एक आतला अंतर्जन स्तर. म्हणजे सर्व निडारिया, सिलेंटेरेटा हे पुढे बघणार आहोत आपण. आणि हे 2 संघ सोडले तर बहुतेक सगळे प्राणी त्रिस्तरीय शरीर आहेत त्यांची. म्हणजे बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर याच्यामध्ये आणखी एक मध्य स्तर असतो. आता आपल्या शरीराचं उदाहरण घेतलं तर आपली त्वचा हे आहे बहिर्जन स्तर, स्नायू हे आहेत मध्य स्तर, आणि आतले हाडं आणि बाकी सगळे जे अवयव आहेत, हृदय, फुफ्फुस, आतडी हे अंतर्जन स्तर. बहुतेक सगळे प्राणी अशा 3 थरांनी बनलेले आहेत, त्यांना म्हणतात त्रिस्तरीय प्राणी. चौथं बघितलं जातं देहगुहा. म्हणजे शरीर भित्तिका आणि आतील अवयव यांच्या दरम्यान पोकळी असते. आता आपल्या शरीरात पण असते, आपल्याला दिसली नाही तरी. त्याच्यावरून पुन्हा 3 प्रकार आहेत. सत्य देहगुहा म्हणजे खरोखरची देहगुहा असणारे, वलयी प्राणी म्हणजे गांडूळ, आणि त्याच्यानंतरचे सर्व संघातले प्राणी पुढचे सगळे. ज्यांच्या शरीरात देहगुहाच नाही आहे म्हणजे स्पंज, रंध्रीय प्राणी, सिलेंटेराटा, निडारिया संघ, चपट्या कृमींचा संघ, यांच्या शरीरात देहगुहाच नसते, त्यांना म्हणतात देहगुहाहीन प्राणी. आणि तिसरा प्रकार आहे खोटी किंवा फसवी देहगुहा. म्हणजे ती खरी देहगुहा तिला म्हणता येत नाही. उदाहरणार्थ पोटातले जंत, गोलकृमी, ॲस्काहेल्मिन्थिस हा जो गट आहे, संघ आहे, त्याच्यातले प्राणी. खंडीभवन, खंड म्हणजे भाग. गांडुळाचं शरीर बघितलंय तुम्ही नीट कधी, तर ते शरीर छोट्या छोट्या समान विभागात विभागलेलं असतं, अशांना म्हणतात खंडीभूत शरीर. मग त्याचा जो संघ आहे त्याच्या शरीरावर खंडीभवन असतं, तर बाकीच्यांच्या काहीच्या शरीरावर खंडीभवन नसतं. तर हे 5 मुद्दे गृहीत धरून पुन्हा वेगळ्या पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलं. आता आपण पहिला गट बघणार आहोत, असमपृष्ठ प्राण्यांचा, असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचा पहिला संघ रंध्रीय प्राणी संघ. रंध्र म्हणजे छिद्र, इंग्लिश त्याचं नाव आहे पोरिफेरा, पोअर्स. ह्याचंच एक उदाहरण आहे सायकॉन स्पंज. आता तुम्ही जो स्पंज वापरता म्हणजे पाटी पुसायला वापरता किंवा फर्निचरच्या गादीमध्ये असतो, तो स्पंज वेगळा. तो ह्याच्यापासून बनवतात, पण त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात. तर त्याच्या स्पंजमध्ये जी छिद्र असतात त्यांना म्हणतात रंध्र किंवा पोअर्स, म्हणून त्याचं नाव आहे रंध्रीय संघ किंवा पोरिफेरा. यांची शरीर रचना सर्वात साध्या प्रकारची असते आणि त्या सगळ्यांना मिळून म्हणतात स्पंज. त्यांच्या शरीरावर ऑस्क्युला आणि ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ऑस्क्युलम म्हणजे त्याचा मुखाचा भाग आहे आणि ऑस्टिया हे त्याच्या
संपूर्ण शरीरावरी ती छोटी छोटी छिद्र दिसतात, त्यांचं नाव ऑस्टिया. जलवासी प्राणी म्हणजे काय, तर बहुतेक सगळे हे समुद्राच्या तळाशी असतात आणि काही गोड्या पाण्यात आढळतात. आता हे तुम्हाला दिसत का नाही, तर आधात्रीशी संलग्न असतात. आधार असेल त्याला ते चिकटून राहतात, प्रचलन होत नाही, म्हणजे ते हालचाल करत नाहीत, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाहीत, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात. आधीच बघितलं आपण इथे यांची शरीरं असममित आहेत. कोणताही एक अक्ष नाही आहे की ह्याच्यातून त्याचे दोन समान भाग होतील. आणि महत्त्वाचं लक्षण यांचं कॉलर पेशी. इथे बघा, कॉलर पेशी म्हणतात की त्यांच्यामध्ये मदतीने हे पाण्यामध्ये शरीरात जे पाणी शिरतं त्या पाण्याला प्रवाहित करतात, म्हणजे वल्ह्यासारखं काम करतात. कॉलर पेशी पाण्याला पुढे मागे ढकलायचं काम करतात. पुढचे लक्षण आहेत त्यांची, त्यांचा स्पंजासारखं जे शरीर आहे त्या शरीरावर कंटिका किंवा शुकिका, इंग्लिश नाव आहे स्पिक्युल किंवा स्पॉन्जिन, ह्या तंतूंचा आधार असतो. म्हणजे त्यांच्या शरीरात हे जे तंतू असतात त्यांना म्हणतात कंटिका किंवा शुकिका, इंग्लिश नाव स्पिक्युल्स. त्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या, आता हे दोन्ही कठीण पदार्थ आहेत. कॅल्शियम कार्बोनेट या सिलिका म्हणजे वाळू ज्याच्यापासून बनते तो पदार्थ. ते स्वतः हालचाल करत नाहीत, पण त्यांचं शरीर मात्र मजबूत बनवण्यासाठी त्यांच्या शरीराला या तंतूंचा आधार असतो. मगाशी सांगितलं तसं कसं यांचं पोषण होतं, जर स्वतः फिरत नाही तिकडून तिकडे तर पोषण कसं होतं, तर शरीरात ऑस्टिया नावाची जी छिद्र आहेत, छोटी छोटी संपूर्ण शरीरावरची छिद्र, त्यातून पाणी शरीरात घेतलं जातं आणि ते तोंडासारखा जो भाग आहे ऑस्क्युला, सर्वात वर असलेला, त्याच्या छिद्राद्वारे ते पाणी बाहेर सोडलं जातं. मध्यंतरी जेव्हा ते शरीरात फिरतं पाणी, तेव्हा कॉलर पेशी, त्याला परत एकदा बघूया आपण आकृती. ऑस्टियामधून पाणी आत शिरतं शरीरांमध्ये. आत शिरलं की कॉलर पेशी त्या पाण्याला वर ढकलतात. हा जो पाण्याचा प्रवास चालू असेल तेव्हा पाण्यामध्ये जे काही त्यांचं अन्न असतं त्याचं ते भक्षण करतात. पाण्यातले लहान सजीव आणि पोषक द्रव्य याचं ते भक्षण करतात. ऑस्क्युलामधून ते पाणी पुन्हा बाहेर सोडलं जातं. मग यांचं प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने, तुम्ही तिसऱ्या प्रकरणात बघितलंय अलैंगिक पद्धती प्रजननाच्या. मुकुल तयार होतो त्याच्या शरीरावर, त्याची वाढ पूर्ण झाली की तो मुकुल वेगळा पडतो आणि स्वतंत्र जीवन जगतो, किंवा लैंगिक पद्धतीने. आणखी एक यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना पुनरुद्भवन क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. अर्थ काय, आठवा परत एकदा, रिजनरेशन किंवा पुनर्जनन. सायकॉन, युस्पंजिया, हायलोनिमा, युक्लेप्टिला हे जे आहेत यांचे जर तुकडे पडले, हे बघा सायफा, हायलोनिमा, स्पॉन्जिला, आणि हे सगळे स्पंजांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुन्हा एकदा आठवण करते की हे बघा इथे तुम्हाला दिसत आहेत समुद्राच्या तळाशी जे खडक किंवा दुसरं काय आहे त्याला चिकटून राहतात ते कायमचे, त्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाहीत. यांच्या शरीराचा जर तुकडा पडला तर त्या तुकड्याची पुन्हा वाढ होऊन नवीन स्पंज तयार होऊ शकतो, तिला म्हणतात पुनरुद्भवन क्षमता. तर हा होता असमपृष्ठ रज्जूंचा पहिला संघ, रंध्रीय प्राणी. इथे कुठेही त्यांच्या शरीरात हाडं, पृष्ठरज्जू, चेतातंतू काहीच दिसलं नाही आपल्याला, अगदी साधी रचना आहे. दुसरा संघ आहे सिलेंटेराटा किंवा निडारिया. इथे तुम्हाला दिसतोय जेलीफिश, दिसतंय छत्रीसारखं. याचे दोन प्रकार आहेत. जर छत्रीसारखं असेल तर त्याला छत्रिक किंवा मेडुसा म्हणतात, त्याचं उदाहरण आहे जेलीफिश. आणि काहींची शरीरं दंडाकृती असतात. दंडाकृती असतील आणि त्याला जर अशी शुंडकं असतील तर त्याला बहुशुंडक म्हणजे पॉलिप. त्याच्यामध्ये कोरल म्हणजे प्रवाळ येतं, सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल येतं. म्हणतात समुद्रफूल, पण हा प्राणी असतो. हे सुद्धा आपल्याला दिसत नाहीत कारण हे समुद्रात तळाशी राहतात. आणि जेलीफिश कधीतरी जे मुलं किनारपट्टीवर राहत असतील त्यांना किनाऱ्यावर कधी कधी मेलेले जेलीफिश पाण्याबरोबर येऊन पडलेले दिसतात. पारदर्शक पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कशा असाव्या तशा बुळबुळीत पिशव्या असतात, पण ते मृत असतात.
जिवंत असताना त्यांचा आकार असा असतो बघा, छत्रीसारखा, आणि इथे आहेत ही त्याची शुंडक आहेत आणि अशी तो हालचाल करतो. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे जेलीफिश. हे चमकतं, त्याच्या शरीरात अशी काही द्रव्य आहेत की ते काळोखात चमकतं. हे आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसतात हा असे. रत्नागिरीला वगैरे तुम्ही जर पेपरवर लक्ष ठेवा, वर्तमानपत्रांवर, तर कधी कधी रात्रीच्या वेळी त्या किनारपट्टीला असं निळं चमकतं पाणी दिसतं. ते ह्या सगळ्या चमकत्या प्राण्यांमुळे पाणी निळं असल्याचा भास होतो. बहुतेक सगळे समुद्रात आढळतात, काहीच थोडे गोड्या पाण्यात आढळतात. शरीर अरीय सममित. अरीय सममित बघा इथे पुन्हा एकदा. ह्या समुद्र फुलाचं उदाहरण घेतलं किंवा जेलीफिशचं उदाहरण घेतलं तर ह्याला अरीय म्हणजे वर्तुळाकृती असल्यामुळे, किंवा आता इथे प्रवाळ दिसतंय, कितीही अक्ष काढले तुम्ही तरी 2 समान भाग होतील. ते अरीय सममित. आणि द्विस्तरी, बहिर्जनन स्तर आणि अंतर्जनन स्तर 2च असतात, मध्यस्तर नसतो. मुख ह्यांचं जे तोंड आहे त्या तोंडाभोवती दंशपेशीयुक्त शुंडकं असतात, टेंटॅकल्स. दंशपेशी काय करतात? निडोब्लास्ट नाव त्यांचं. शुंडकं असतात, ती भक्ष्य पकडतात, भक्ष्याला विळखा घालून तोंडाच्या आत टाकतात आणि आत टाकल्यानंतर दंशपेशी ज्या असतात त्या भक्ष्याच्या शरीरात विषाचं अंतःक्षेपण करतात, म्हणजे विष टोचतात भक्ष्याच्या शरीरात. आणि हा एक उपयोग झाला दंशपेशींचा. तर दुसरा उपयोग आहे संरक्षणासाठी. हे जी टेंटॅकल्स आहेत किंवा शुंडकं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दंशपेशी असतात. तर शत्रूचा हल्ला झाला तर त्या दंशपेशीमधून विषारी द्रव शत्रूच्या शरीरात सुद्धा टोचून हे स्वतःचं संरक्षण करतात. कारण काही ह्याच्यातले स्थिर राहतात एका ठिकाणी, जाऊ शकत नाहीत जागा सोडून. कोरल, प्रवाळ, सी ॲनिमोन, जलव्याल, बहुतेक हे काही जण ह्याच्यातले स्थिर आहेत. तर जेलीफिश म्हणजे ऑरेलिया, फायसेलिया हे फिरतात, पाण्यामध्ये प्रचलन करू शकतात. तर हा होता दुसरा संघ, सिलेंटेराटा किंवा निडारिया. तिसरा संघ आहे बघा, हे 2 संघ आपण आता प्रगती पण बघूया त्यांची. पहिले 2 संघ पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात, ते पाण्याशिवाय राहतच नव्हते. नंतर प्राणी थोडेफार जमिनीवर राहायला लागले. पण हा चपट्या कृमींचा जो संघ आहे, प्लॅटीहेल्मिंथस, हे कसे आहेत? तर यांचं शरीर चपटं, पानासारखं, सडपातळ किंवा पट्टीसारखं. हा पट्टकृमी आहे, पट्टीसारखं असतं म्हणून यांना म्हणतात चपटे कृमी, प्लॅटीहेल्मिंथस. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी. आता म्हणजे काय? तर हे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहतात. लिव्हर फ्लूक आहे तो बहुतेक डुकराच्या शरीरात राहतो. आणि हा पट्टकृमी आहे तो माणसाच्या आतड्यामध्ये राहतो. आणि माणसाच्या आतड्या एवढी ह्याची ही एक पेशी आहे. लागून 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 याची लांबी काही मीटरपर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि आपण खाल्लेल्या अन्नावर हा जगतो म्हणून याला म्हणतात परजीवी. पण अंतःपरजीवी म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहतात. बाकीचे जे आहेत काही उवा, नंतर जनावरांच्या शरीरावर असणारी गोचीड, जळू, हे सगळे बाह्य परजीवी आहेत, ते आपल्याला दिसतात शरीराला चिकटलेले. पण शरीराच्या आतमध्ये जे राहतात ते आहेत एंडोपॅरासाइट्स किंवा अंतःपरजीवी. तर काही स्वतंत्र आहेत, उदाहरणार्थ प्लॅनेरिया. ह्याचं आपण उदाहरण पुनर्जननाच्या बाबतीत बघितलं होतं की ह्याचे जर 2 भाग झाले तर डोक्याच्या भागापासून शेपूट तयार होते आणि शेपटीच्या भागापासून डोक्याचा भाग तयार होतो. आता बघा, मागच्यापेक्षा थोडी यांची प्रगती झाली निडारियापेक्षा. हे त्रिस्तरी आहेत, बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर, अशा 3 जनन स्तरांपासून याचं शरीर बनतं. उभयलिंगी आहेत म्हणजे हर्माफ्रोडाईट. याचा अर्थ काय? तर एकाच शरीरामध्ये नर आणि मादी दोन्हीचे प्रजनन संस्था असतात. आणि ह्याची उदाहरणं आहेत प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी. तर हा होता तिसरा संघ, चपट्या कृमींचा संघ. पुढचा आहे गोल कृमींचा संघ, ॲस्काहेल्मिंथस असं नाव आहे त्यांचं.
यांचं शरीर लांबट, बारीक धागा किंवा दंडगोलाकार असतं, म्हणून याला म्हणतात गोलकृमी. हे सुद्धा 2 प्रकार आहेत. काही ह्याच्यातले स्वतंत्र राहतात, तर काही अंतःपरजीवी असतात, म्हणजे पुन्हा इतर प्राण्यांच्या शरीरात राहणारे. स्वतंत्र आहेत प्राणी ते जलवासी किंवा भूचर दोन्ही असू शकतात. यांचं सुद्धा शरीर त्रिस्तरीय आहे, म्हणजे बाह्यस्तर, मध्यस्तर, अंतस्तर. आणि बघा, आभासी देहगुहा, यांच्या शरीरात देहगुहा आहे पण ती खोटी आहे. शरीर अखंडित आणि भक्कम उपचर्म असतं. कशासाठी? आता हा जो आहे नरजंत आणि मादीजंत, दोन्ही आपल्या माणसांच्या आतड्यांच्या आतमध्ये राहतात आणि आपल्या शरीरात जे आम्ल तयार होतं त्याची आम्लता सहन करण्यासाठी त्यांच्या शरीराच्या भोवती भक्कम उपचर्म आहे. जिवंत राहण्यासाठी बघा निसर्गाने काय त्यांना देणगी दिली आहे. दुसऱ्यांच्या शरीरात राहतात पण ॲसिड सहन करण्यासाठी भक्कम उपचर्म. एकलिंगी म्हणजे नर वेगळा आणि मादी वेगळी. आणि ह्याची उदाहरणं आहेत पोटातील जंत हा ॲस्कारिस, हत्तीपाय रोगाचा जंत फायलेरिया वर्म आणि डोळ्यातला जंत लोआ. बहुतेक हे जी 3 उदाहरणं आहेत ती सगळी अंतःपरजीवी आहेत. तर हा 4था संघ होता ॲस्काहेल्मिंथिस किंवा गोलकृमी. 5वा संघ आहे वलयी प्राणी संघ, गांडुळांचा संघ. गांडूळ, त्याच्यासारखाच असणारा नेरिस आणि जळू. मगाशी मी म्हटलं तशी जळू आहे ती बाह्य परजीवी आहे. आता यांचं शरीर कसं असतं बघूया. लांबट, दंडाकृती आणि खंडीभवन. ह्यांच्या शरीरावर हे बघा, हे छोटे 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 सारख्या आकाराचे जे दिसत आहेत ते आहेत खंड. फक्त एक खंड मोठा असतो प्रमेखला. तसंच नेरिसच्या शरीरावर पण खंड दिसतात आणि जळूचं शरीर पण तसंच खंडानी बनलेलं असतं, म्हणून ह्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. चपटे कृमी, गोलकृमी, तसा 3रा प्रकार खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वर्म्स. बहुतेक प्राणी स्वतंत्र आहेत. गांडूळ, नेरिस मातीत राहतात, पण जळू मात्र बाह्य परजीवी आहे, एक्टोपॅरासाइट. काही समुद्रात राहतात, काही गोड्या पाण्यात राहतात, तर काही भूचर पण आहेत. मोठा संघ आहे, आपल्याला फक्त 3च उदाहरणं दिली. त्रिस्तरी द्विपार्श्व सममित म्हणजे काय? तर एक रेष आखली तर यांच्या शरीराचे 2 समान भाग होतील. एकच त्यांना सममितीचा अक्ष आहे. सत्य देहगुहा म्हणजे यांच्या शरीरात खरी देहगुहा आहे, पोकळी आहे मध्ये. आता हे जे नेरिसच्या अंगावर बारीक काट्यासारखे दिसतात ना, त्यांना म्हणतात दृढ रोम, सिटे. तसेच गांडुळाच्या शरीरावर पण असतात. आपण गांडुळाला हात लावायला जात नाही, पण जर तुम्ही त्याच्या शरीरावरनं हात फिरवला कडेनी तर छोटे छोटे केस लागतात, त्यांना म्हणतात दृढ रोम किंवा परापाद, पॅरापोडिया, किंवा कधी इथे चूषक आहेत. जळूला असतं मुखाच्या इथे चूषक आणि हे त्याचं गुदद्वार आहे. यासारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म, क्युटिकल, वेगळ्या पदार्थापासून बनलेलं क्युटिकल असतं. उभयलिंगी पण असतात किंवा एकलिंगी पण असतात. आता प्रमेखला मगाशी मी जी म्हटली, गांडूळ उभयलिंगी प्राणी आहे. ह्या प्रमेखलेस मध्येच नर प्रजनन संस्था आणि मादी प्रजनन संस्था दोन्ही असतात. आणि ह्याची उदाहरणं जी बघतोय आपण मगासपासून, गांडूळ किंवा अर्थवर्म, जळू इंग्लिश नाव लीच आणि नेरिस. हा होता वलयी प्राणी संघ.